नमस्कार, निक्षारा.com मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. जर्मनीमधील शिक्षणासाठीचे तुमचे एकमेव डेस्टिनेशन. जर्मनीने नवीन चान्सेन कार्टे नावाचं एक कार्ड लॉन्च केलंय. हे कार्ड काय आहे आणि या कार्डच्या कुठल्या कुठल्या फॅसिलिटीज तुम्हाला मिळणार आहेत याविषयीची ही सिरीज आहे. यापूर्वी आम्ही काही व्हिडिओज बनवलेले आहेत, ते व्हिडिओज आधी बघा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कधी या कार्डसाठी अप्लाय करायचंय, त्यानंतर कशा प्रकारे अप्लाय करायचंय, यासाठी एक चेकलिस्ट काय असेल यू ब्लू कार्डमध्ये आणि या चान्सेन कार्टे या कार्डमध्ये दोन्हीमध्ये काय फरक असेल या गोष्टी सांगणार आहे. तर मग वेळ न वाया घालवता आपण आपल्या विषयाकडे बोलूयात. व्हेन टू अप्लाय, तुम्हाला कधीपासून या कार्डसाठी अप्लाय करता येणार? तर 1 जून 2024 पासून ही प्रोसेस सुरू झाली आहे. तुम्ही 1 जून 2024 नंतर कधीही या कार्डसाठी अप्लाय करू शकता. त्यानंतर हाऊ टू अप्लाय, या कार्डसाठी तुम्हाला कशा प्रकारे अप्लाय करायचंय. भारतामध्ये मेजरली दिल्ली, मुंबई, चेन्नई, बँगलोर आणि कोलकाता या ठिकाणी जर्मनचे ऑफिसेस आहेत. जर्मन एम्बेसी फक्त एका ठिकाणी, जर्मन एम्बेसीचं ऑफिस फक्त दिल्लीमध्ये आहे. त्यानंतर मुंबई, बँगलोर, चेन्नई आणि कोलकाता या 4 ठिकाणी जर्मन काउन्सिलेट्सचे ऑफिस आहेत. या ऑफिसेसमध्ये जाऊन तुम्हाला अप्लाय करायचे. परंतु या ऑफिसेसमध्ये तुम्ही कुठेही असाल तर, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही महाराष्ट्रात असाल तर तुम्ही बँगलोरच्या ऑफिसमध्ये जाऊन, काउन्सिलेटमध्ये जाऊन अप्लाय नाही करू शकत. तुमच्या ज्युरिडिक्शरी रिजननुसार ज्या रिजनमध्ये तुम्ही येत असाल त्याच ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला अप्लाय करायचंय. फॉर एक्झाम्पल तुम्ही दिल्ली साईडला राहत असाल तर तुम्ही दिल्लीच्या एम्बेसीच्या ऑफिसमध्ये जाऊन करसाल, आणि जर महाराष्ट्रात राहत असाल तर मुंबईच्या अर्थात काउन्सिलेट ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला अप्लाय करायचंय. तर त्यासाठी तुम्हाला मेजरली तुमच्या लँग्वेज रिलेटेडचे डॉक्युमेंट्स जे आम्ही यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये सांगितले ते डॉक्युमेंट्स, त्यानंतर तुम्हाला पुढे तुमच्या वर्क रिलेटेड, जर कधी तुमच्याकडे पार्ट टाइम वर्कचा कॉन्ट्रॅक्ट मिळवला असेल तुम्ही तर तो कॉन्ट्रॅक्ट, किंवा ब्लॉक्ड अकाउंटच्या रिलेटेड डॉक्युमेंट्स तुमचे, आणि इतरच्या रिक्वायरमेंट्स आहेत. 6 पॉईंट्स तुम्हाला यासाठी मिळवायचे. त्यासाठीच्या जे रिक्वायरमेंट्स आहेत त्या फुलफिल करून त्याचे डॉक्युमेंट्स तुम्हाला घेऊन जायचे. त्याची चेकलिस्ट मी तुम्हाला या व्हिडिओत पुढे सांगणारच आहे काय काय आहे ते. जर तुम्हाला माहित असेल तर जर्मनीमध्ये ना एक EU ब्लू कार्ड नावाचं एक कार्ड मिळतं. मग EU ब्लू कार्ड मध्ये आणि या चान्सेन कार्टे किंवा या ऑपॉर्च्युनिटी कार्ड मध्ये काय डिफरन्स आहे? तर EU ब्लू कार्ड हे जे आहे ते तुम्हाला जॉब मिळाल्यानंतर, म्हणजे तुम्ही जर्मनीमध्ये जॉब करत असाल त्यानंतर तुम्हाला EU ब्लू कार्ड साठी अप्लाय करता येते. त्यानंतर तुम्ही EU ब्लू कार्ड मिळू शकता. यामध्ये काही मेजर डिफरन्स आहेत, ते म्हणजे चान्सेन कार्टे हे तुम्हाला जॉब पूर्वीची एक अपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड करण्यासाठीचं कार्ड आहे, आणि EU ब्लू कार्ड हे तुम्हाला जॉब मिळाल्यानंतरचं कार्ड आहे. याच्यामध्ये EU ब्लू कार्ड साठी ज्या रिक्वायरमेंट्स असतात त्या तुमच्या सॅलरी आणि तुम्ही ज्या सेक्शनमध्ये, तुम्ही ज्या डिपार्टमेंटमध्ये काम करतात त्यावरती डिपेंड करतं. सेक्शन इन द सेन्स की तुम्ही कुठल्या फील्डमध्ये काम करत आहात. मग तुम्हाला मिंड आणि हेल्थ या 2 अशा फील्ड आहेत. जर या फील्डमध्ये तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला यासाठी मिनिमम सॅलरी, EU ब्लू कार्ड साठी अप्लाय करण्यासाठी मिनिमम सॅलरी जी आहे ती म्हणजे 41,040 युरोज अँड 80 सेंट्स एवढी तुम्हाला मिनिमम सॅलरी हवी असेल. जर कधी तुम्ही हेल्थ आणि मिंड या 2 फील्डमध्ये जर कधी जॉब करत असाल तर तुम्हाला एवढी मिनिमम सॅलरी हवी. आणि जर तुम्ही या व्यतिरिक्तच्या कुठल्या फील्डमध्ये जॉब करत असाल तर तुम्हाला 45,300 युरोज एवढी मिनिमम सॅलरी किंवा यापेक्षा जास्त सॅलरी असल्यास तुम्ही या कार्डसाठी अप्लाय करू शकता. एवढीच गोष्ट तुम्हाला सध्या जाणून घेण्याची गरज आहे. EU ब्लू कार्ड हा एक वेगळा विषय, यावरती तुम्हाला वेगळी पूर्ण इन्फॉर्मेशन मिळू शकते, परंतु सध्याच्या कंडिशनला तुम्हाला एवढी इन्फॉर्मेशन सफिशियंट आहे. त्यानंतर तुम्ही यासाठी कुठली चेकलिस्ट तुम्हाला आवश्यक आहे, तर ह्या चेकलिस्टकडे आपण बोलूयात. ही चेकलिस्ट काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. चला तर मग आपण चेकलिस्टकडे बोलूयात. ही ऑफिशियल गव्हर्नमेंटची PDF फॉर्मॅट आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला चेकलिस्ट दिलेली आहे पूर्णपणे काय काय कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला या फॉर्मसाठी लागणार आहेत, या कार्डसाठी लागणार आहेत त्या संदर्भातल्या. तर मग सगळ्यात पहिली गोष्ट आहे तुमचं व्हॅलिड पासपोर्ट. 10 वर्षांसाठी तुमचं किमान ते व्हॅलिड पासपोर्ट असलं पाहिजे. 2 MT पेजेस मिनिमम त्याच्यामध्ये असले पाहिजे. तुमचं व्हॅलिड पासपोर्ट जे तुम्हाला मिनिमम मागच्या 10 वर्षाच्या आतल्या काळामध्ये भेटलेलं पाहिजे. त्यानंतर ऍप्लिकेशन फॉर्म कसा फिल करायचा आहे ते मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलंय. त्या व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म कसा फिल करायचा आहे. डिक्लेरेशन देखील मी त्याच व्हिडिओमध्ये कव्हर केलंय. डिक्लेरेशन कसं फिल करायचं, तर ऍप्लिकेशन फॉर्म, डिक्लेरेशन या 2 गोष्टी तुम्हाला त्यासाठी आवश्यक आहे. 2 करंट आयडेंटिकल बायोमेट्रिक पासपोर्ट साईज फोटोज. हे आयडेंटिकल बायोमेट्रिक पासपोर्ट साईज फोटोज आहेत, नॉर्मल पासपोर्ट साईज फोटोज नाहीत, ज्यामध्ये तुमचा चेहरा स्कॅन झालेला असतो आणि चेहऱ्याचा तुमचा तो फोटो असतो. हे दोन फोटोज तुम्हाला आवश्यक आहेत. त्यानंतर कॉपी ऑफ पासपोर्ट डाटा पेजेस, फ्रंट अँड बॅकची कॉपी असणारी ही एक तुम्हाला आवश्यक आहे. त्यानंतर प्रूफ ऑफ सफिशियंट फायनान्शियल मीन्स, तुम्हाला फायनान्शियल मीन्सचा सफिशियंट प्रूफ द्यायचे आहेत. त्याच्यामध्ये तुमचा हे असतं की तुम्ही तिथे जाऊन जो तुमचा खर्च आहे तो तुम्ही कुठल्या पैशांनी भागवणार आहात, ते पैसे तुमच्याकडे कसे येणार आहेत, ह्या गोष्टी तुम्हाला इथे प्रोव्हाइड करायची. जर तुम्ही ब्लॉक्ड अकाउंट क्रिएट केलं तर तुमच्या ब्लॉक्ड अकाउंटची इन्फॉर्मेशन इथे येते. त्यामुळे ब्लॉक्ड अकाउंट ची इन्फॉर्मेशन आलीच तर तुम्हाला तीच इन्फॉर्मेशन तिथे प्रोव्हाइड करायची. जर इन केस तुम्ही ब्लॉक्ड अकाउंट नाही क्रिएट केलं, जर काही तुमच्याकडे तुमच्या पार्ट टाइम वर्कचा कॉन्ट्रॅक्ट आहे तर तुम्ही ती गोष्ट तिथे प्रोव्हाइड करू शकता.
अदरवाईज जर तुम्हाला तिथे कोणी जर्मनीत खर्च उचलणार असेल सुद्धा तुमचं कोणीतरी रिलेटिव्ह वगैरे असेल तर तुम्ही ती इन्फॉर्मेशन तिथे फिल करू शकता. देअर आर लॉट्स ऑफ ऑप्शन्स, पण तुम्ही तुमच्या बँक अकाउंटचं स्टेटमेंट वगैरे देऊन तुम्हाला तिथे ते त्या गोष्टी फुलफिल करायला लागतील. त्यानंतर प्रूफ ऑफ अकोमोडेशन इन जर्मनी. तुम्हाला कुठल्याही एका कंपनी थ्रू किंवा एका याच्या थ्रू तुम्हाला एक अकोमोडेशन घ्यायचं आहे. ते अकोमोडेशनचं तुम्हाला प्रूफ, त्याचा जो कुठला तुमचा कॉन्ट्रॅक्ट किंवा तुम्हाला त्यासाठी जे कुठले डॉक्युमेंट्स मिळतील त्याचा प्रूफ तुम्हाला इथे सबमिट करायचं आहे. त्यानंतर प्रूफ ऑफ वोकेशनल अकॅडमिक ट्रेनिंग, फॉर एक्झाम्पल युनिव्हर्सिटी डिग्री, डिप्लोमा अँड इफ ॲप्लिकेबल प्रायर वर्क एक्सपिरियन्स. तुम्हाला ह्या गोष्टी देखील इथे प्रोव्हाइड करायच्या, ज्यामध्ये तुमची युनिव्हर्सिटी डिग्री, मोस्टली मी विचार करतोय की तुमच्याकडे युनिव्हर्सिटी डिग्री असायला पाहिजे. त्यामुळे युनिव्हर्सिटी डिग्री जर कधी तुम्ही इंडिया असाल तर आपल्याकडे डिग्री मोस्टली आपण केलेली असते, त्यामुळे ती डिग्री आवश्यक आहे. त्यामध्ये 2 ऑप्शन्स तुम्हाला आहे, प्रूफ ऑफ अक्नॉलेजमेंट ऑफ युअर क्वालिफिकेशन फॉर जर्मनी. त्यानंतर ऑप्शन 2 तुम्हाला दिलं आहे, ज्याच्यामध्ये लिहिलं आहे की completed vocational training of at least 2 years duration that is recognized by the state in which you obtained it. और सेकंड गोष्ट आहे अ completed university degree that is recognized by the state in which you obtained it. ओके, सो तुमच्याकडे सेकंड ऑप्शन असेल अर्थात, आणि तुमच्याकडे डिग्री असेल, डिग्री युनिव्हर्सिटीची डिग्री असेल जी रिकग्नाइज युनिव्हर्सिटी असेल तुमची, मोस्टली जी इंडियामध्ये रिकग्नाइज डिग्री युनिव्हर्सिटीमधून आपण डिग्री करतो, बॅचलरेट करतो किंवा मास्टर्स करतो, तर ती डिग्री तुमच्याकडे असेल मोस्टली. सो ती डिग्री तुम्हाला इथे तुमची प्रोव्हाइड करायची आहे. त्यानंतर तुम्हाला इथे जर तुमच्याकडे डिग्री नसेल तर इथे लिहिलंय की विथ कन्फर्मेशन फ्रॉम द जर्मन सेंट्रल ऑफिस फॉर फॉरेन एज्युकेशन झॅप दॅट इज ऑप्टेंड थ्रू द वेबसाईट अँड प्रूफ ऑफ. अँड लिहिलंय, ही गोष्ट लक्षात घ्या तुम्ही वरचं, ठीक आहे. त्यानंतर तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या, अँड प्रूफ ऑफ नॉलेज ऑफ जर्मन ऑन लेवल A1 फ्रॉम गोइथे इन्स्टिट्यूट और OSD. ठीक आहे, हे तुम्हाला ऑप्शन आहे. तुमचं जर्मनचं तुम्हाला ॲटलिस्ट A1 लेवलचं नॉलेज पाहिजे जर्मन लँग्वेजचं, तो ते गोइथे इन्स्टिट्यूट किंवा OSD थ्रू तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे. अगेन ऑर मध्ये इथे लिहिलंय, वरती लक्षात घ्या की तुम्हाला वरती अँड लिहिलेलं होतं आणि इथे ऑर लिहिलंय. अगेन तुम्हाला ऑर मध्ये एक ऑप्शन आहे, जर कधी जर्मन तुम्हाला A1 लेवलची येत नसेल तर तुमच्याकडे सेकंड ऑप्शन आहे की तुम्हाला इंग्लिश ॲटलिस्ट B2 लेवलपर्यंत यायला पाहिजे, सर्टिफिकेट विथ ALTQ मार्क, हे तुम्हाला इथे मेन्शन केलंय. तर ही गोष्ट लक्षात घ्या तुम्ही की तुम्हाला ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला तिथे आवश्यकच आहेत. त्यानंतर नोटिफिकेशन ऑफ पार्शियल रिकग्नायझेशन ऑफ वोकेशनल क्वालिफिकेशन, प्रूफ ऑफ जर्मन स्किल्स ऑन लेवल A2 B1 B2 C1 फ्रॉम गोइथे इन्स्टिट्यूट और OST, या गोष्टी आहेत. त्यानंतर प्रूफ ऑफ इंग्लिश स्किल्स ऑन लेवल C1 सर्टिफिकेट विथ ALTQ मार्क, प्रूफ ऑफ वर्क एक्सपिरियन्स इन कनेक्शन विथ द क्वालिफिकेशन. मी तुम्हाला यापूर्वी सांगितले की तुम्हाला जो तुमचा क्वालिफिकेशनचा एक्सपिरियन्स असणार आहे तो तुमच्या सेम क्वालिफिकेशनमध्ये एक्सपिरियन्स हवा आहे, जो 5 वर्षाचा किंवा 2 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्ही प्रोव्हाइड करतात तो, त्याचं प्रूफ तुम्हाला इथे मागितलंय. प्रूफ ऑफ लिस्ट 6 month कंटिन्युअस लिगल स्टे इन जर्मनी इन द लास्ट 5 years. नॉट मॅन्डेटरी, हे त्या लोकांसाठी ज्यांच्याकडे असेल, ज्यांनी ते ज्यांनी ऑलरेडी हे केलंय, जिथे राहिले ऑलरेडी 6 महिने, ते त्यांना ते प्रोव्हाइड करायचंय. ड्युली साइंड मोटिवेशन लेटर, स्टेटमेंट ऑफ पर्पज दॅट मस्ट ऑप्टेन द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. तुम्हाला हे मोटिवेशन लेटर किंवा स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहायचं आहे. ते पर्पज तुम्हाला कसं लिहायचं, मोटिवेशन लेटर कसं लिहायचं हे इम्पॉर्टंट असतं. ते लिहिल्यानंतर तुम्हाला what type of work or job you intend to do in Germany, if and since when you learn German, if you have already applied for jobs at which company or have already been invited to a job interviews, why you intend to move Germany and not another EU country. Please attach proof of job application or invitation to job interviews. ह्या गोष्टी तुम्हाला इथे तुमच्या मोटिवेशन लेटर और स्टेटमेंट ऑफ पर्पज मध्ये मेन्शन करायच्या असतात. या गोष्टी सगळ्या, हे जे पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स लक्षात ठेवायचे, सगळे पॉईंट्स त्याच्यामध्ये कव्हर होणं गरजेचं आहे. प्रूफ ऑफ पर्सनल स्टेटस इन इंडिया, birth certificate of applicant, आधार कार्ड विथ इंग्लिश ट्रान्सलेशन इफ ॲप्लिकेबल. इथे लिहिलंय इफ ॲप्लिकेबल, बट लक्षात ठेवा इथे या गोष्टी मॅन्डेटरी आहेत. यानंतर आम्ही तुम्हाला स्टुडंट करिक्युलम विटे कसा क्रिएट करायचा यासाठी आम्ही एक व्हिडिओ बनवला, तोच तुम्ही रेफर करून तुमच्यासाठी जॉबसाठीचा करिक्युलम विटे कसा बनवायचा तो तुम्ही बघू शकता. त्यानंतर इफ 45 years or older or turning 45 while in Germany, duly signed declaration in regard provision of retirement. इथे तुम्हाला एक डिक्लेरेशनसाठीचं ब्लू आलेलं आहे, याच्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही 45 इयर्सचे किंवा त्यापेक्षा जास्त असाल जर्मनीत जाताना किंवा जर्मनीत गेल्यानंतर होणार असाल तर तुम्हाला हे डिक्लेरेशन फिल करून द्यायचं. हे फक्त त्या लोकांसाठी आहे जे 45 इयर्स अँड अबोव असतील किंवा 45 इयर्सच्या अबोव तुमचं एज होणार असेल जर्मनीमध्ये गेल्यानंतर, तरच तुम्हाला हे भरायचं आहे. त्यानंतर प्रूफ ऑफ हेल्थ इन्शुरन्स
फॉर द ड्युरेशन ऑफ युअर स्टे. तुम्हाला तुमच्या स्टेसाठी तुम्ही ज्या काळात तुम्ही तिथे राहणार आहात त्यासाठी तुम्हाला एक हेल्थ इन्शुरन्स कंपल्सरी आहे. हे हेल्थ इन्शुरन्स तुम्हाला तुमच्या ब्लॉक अकाउंट सोबत मिळून जाईल. जर तुम्ही ब्लॉक अकाउंट क्रिएट नाही करत आहात तर तुम्हाला वेगळं हेल्थ इन्शुरन्स क्रिएट करायला लागेल. प्लीज प्रिपेअर 2 आयडेंटिकल सीट्स ऑफ ऍप्लिकेशन्स. तुम्हाला इथे तुमच्या कॉपीज हॅव टू बी अ साईज ऑफ A4. ह्या तुम्हाला इथं हे करायचं आहे. कमीत कमी तुमच्याकडे ह्या गोष्टी असल्याच पाहिजे. मॅन्डेटरी आहे. चेकलिस्टमध्ये तुम्हाला ज्या गोष्टी मी आतापर्यंत सांगत आलोय वरतून त्या सगळ्या गोष्टी मॅन्डेटरी आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा. काइंडली नोट दॅट द अपॉर्च्युनिटी कार्ड डज अलाउ वर्किंग इन जर्मनी विथ सर्टन लिमिट्स. तुम्हाला इथे पार्ट टाइम काम करताना काही लिमिट्स असतील, काही वर्कचे रूल्स असतील, इथिक्स असतील. तुम्हाला इथे पार्ट टाइम वर्क काम करणं अलाव केलंय, परंतु पार्ट टाइम काम करताना इथे काहीतरी रूल्स आहेत. इंडियामध्ये असे रूल्स नाही आहेत, मोस्टली आहेत परंतु ते फॉलो केले जात नाही. पण इथे रूल्स आहेत आणि इथे ते स्ट्रिक्टली फॉलो देखील होता. तुम्हाला एका आठवड्यात मॅक्सिमम 20 तासच काम करणं अलाउड आहे पार्ट टाइम काम करत असताना तुम्हाला. सो तुम्ही जो कुठला पार्ट टाइम वर्कचा कॉन्ट्रॅक्ट साईन करता त्यामध्ये तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची की तुमचं एका आठवड्यातलं काम 20 तासाच्या वरती जात नाहीये आणि मोस्टली सफिशियंट असेल. तुम्ही बऱ्यापैकी इथे कमवाल बऱ्यापैकी मोस्टली, कारण की इथे जो आरली तुम्हाला पे मिळतो तो बेटर आहे. त्यामुळे तुम्ही 20 तासाच्या आवर्समध्ये 20 तासांमध्ये वीकली 20 तासांमध्ये बऱ्यापैकी तुमचे जे गरजा आहेत तेवढे पैसे तुम्ही आरामशीर कमवू शकता. त्यामुळे हे काही रूल्स आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. तुमचं एज 18+ असलं पाहिजे. दिस इज मॅन्डेटरी ऑल्सो. त्यानंतर असे काही रूल्स आहेत पार्ट टाइम काम करताना. हे रूल्स तुम्हाला फॉलो करायचे आहेत. इथे त्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि इथे मी तुम्हाला चेकलिस्टमध्ये सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत. हे सगळे डॉक्युमेंट्स आणि सगळे सर्टिफिकेट्स तुम्हाला रेडी ठेवायचे आहेत. तर ही आहे चेकलिस्ट. ही चेकलिस्ट तुम्ही व्यवस्थित बघा. त्यानंतर तुम्ही निक्षारा.com वेबसाईटवरती जा. निक्षारा.com वेबसाईटवरती तुम्हाला ही चेकलिस्ट देण्यात आली आहे. निक्षारा.com वेबसाईटवरती तुम्हाला इतरही ज्या रिक्वायर्ड गोष्टी आहेत, ज्या रिक्वायर्ड थिंग्स आहेत या कार्डसाठी, या ऑपॉर्च्युनिटी कार्डसाठी लागणार आहे, त्या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड केल्या आहे. त्या सगळ्या गोष्टी तुम्ही चेक करा. त्यातल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला मेजरली गरजेच्या आहे आणि त्या कुठल्या गोष्टी तुम्ही बाय करणं तुम्हाला गरजेचं आहे त्या बघा आणि त्या गोष्टी बाय करा. त्या व्यतिरिक्त तुमचे जे पुढचे प्रश्न असतील ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचं उत्तर देखील आम्ही तुम्हाला घेऊन येऊ. तोपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.